भोंदू अशोक खरातच्या प्रकरणामध्ये चाकणकरांना सहआरोपी करा, पत्रकार दत्तात्रय खिमनर यांनी मागणी केली आहे। पहिल्या दिवसापासून एसआयटीकडे पाठपुरावा केला, पत्रकार दत्तात्रय खिमनर यांनी दावा केलेला आहे। तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आता चाकणकरांना सहआरोपी करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। रुपाली चाकणकर यांना त्या एसआयटी चौकशीसाठी बोलून आपण या गुन्ह्यामध्ये त्यांना सहआरोपी करा। आज खऱ्या अर्थाने त्यांना एसआयटी समोर बोलवलं आहे आणि आम्ही आज एसआयटीला या ठिकाणी मागणी करणार आहे का हे सगळे ज्या आम्हाला खऱ्या अर्थाने मला त्रास दिला गेला त्याचे सगळे पुरावे मी आपल्याकडे सादर केले। या पुराव्याच्या अनुषंगाने रुपाली चाकणकर यांचा थेट संबंध खरा त्यांच्याशी दिसून आलेला आहे का मुळात एखाद्या भोंदूबाबांनी बातमी छापणं आणि त्या बातमीच्या खुलासा आयोगाकडून एखाद्या पत्रकाराला असं टॉर्चर करणं या ठिकाणी त्या असणाऱ्या संविधानिक पद्धतीचा गैरवापर झाला आहे। एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर चालवला जाण्याची शक्यता आहे। निदा खानला मदत करणारा मतीन पटेल आता आणखी अडचणीमध्ये आलेला आहे। 3 दिवसानंतर मी स्वतः मतीन पटेलचं घर जेसीबीने जमीनदोस्त करणार असं सभापतींनी म्हटलं, तर सभापती अनिल मकरी यांचं हे वक्तव्य आहे। 260 ची नोटीस दिलेली आहे सध्या आता त्याला मतीन पटेलला 3 दिवसाची वेळ दिलेली आहे। त्याच्यानंतर 24 तासाची देऊ आणि 24 तासानंतर त्यांना पूर्ण जेसीबी घेऊन मी स्वतः जमीनदोस्त करेल। असे मतीन खूप आहे। आता एक सुरुवात झाली, आता असे खूप मतीन आहे। काल दाखवलं ना त्याचं घर बी इल्लीगल आहे। अजून काय त्याची माहिती काढून आम्ही देऊ तुम्हाला। एमआयएमचं कामच हेच आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।